नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक गाडगे जयसिंग, इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य, विषय अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 3चा ब, मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, या प्रकरणामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत त्या 5 प्रकारांच्या विषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली होती. त्यामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार होते त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचा किंवा मागणीच्या किंमत लवचिकतेचा पहिला प्रकार अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, हा मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार आपण सविस्तरपणे स्पष्ट केलेला होता. मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आपण स्पष्ट केला होता की संपूर्ण लवचिक मागणी. तिसरा प्रकार आपण पाहिला होता की एकक लवचिक मागणी. मागणीच्या किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार आपण पाहिला होता की जास्त लवचिक मागणी. आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचा 5वा प्रकार आपण स्पष्ट केला होता की कमी लवचिक मागणी. अशा मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते. आणि आज आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या विषयी असणारी जी काही माहिती आहे ती माहिती आज आपल्याला स्पष्ट करावयाची आहे. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. त्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची जी पहिली पद्धती आहे ती आहे एक गुणोत्तर पद्धती किंवा शेकडेवारी पद्धती. ही मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पहिली पद्धती आहे. मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती. आणि मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी जी पद्धती आहे ती आहे बिंदू पद्धती किंवा त्यालाच आपण भूमिती पद्धती असं म्हणतो. अशा मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. त्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची जी पहिली पद्धती आहे ती आहे गुणोत्तर पद्धती किंवा शेकडेवारी पद्धती. मुलांना मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धती ही अतिशय सोपी अशी पद्धती आहे. आणि ही गुणोत्तर पद्धती किंवा शेकडेवारी पद्धती प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी ही पद्धती विकसित करण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रामुख्याने या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणजेच या पद्धतीमध्ये वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाला वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाने भाग दिला असता आपल्याला प्रामुख्याने मागणीची लवचिकता मोजता येते. आणि अशा प्रकारच्या ह्या मागणीच्या गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धतीलाच प्रमाणित पद्धत असं देखील म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या या पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता मोजण्यासाठी एका सूत्राचा वापर करता येतो. सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. या सूत्राचा वापर करून आपल्याला प्रामुख्याने मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणजेच ED % डेल्टा Q भागिले % डेल्टा P. या सूत्राचा अर्थ जर आपण पाहिला तर या सूत्रामध्ये ED म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर % डेल्टा Q म्हणजे वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आहे. डेल्टा या चिन्हाचा अर्थ आहे बदल, म्हणजे % डेल्टा Q म्हणजे वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले % डेल्टा P म्हणजेच वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल आहे. या सूत्राचा वापर करून आपल्याला प्रामुख्याने मागणीची
लवचिकता मोजता येते. म्हणजेच जर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आणि त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीमध्ये 10% घट झाली तर मागणीची लवचिकता 1 येईल. म्हणजे 10/10 बरोबर 1 असं उत्तर येईल. म्हणजेच वस्तूच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली, त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीमध्ये 5% घट झाली. वस्तूच्या मागणीमध्ये 10% जर बदल होत असेल म्हणजे 10/10 बरोबर 1 म्हणजेच मागणीची लवचिकता 1. ही मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती किंवा शेकडेवारी पद्धती पहिली पद्धती म्हणून ओळखली जाते. मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी जी पद्धती आहे ती पद्धती एकूण खर्च पद्धत आहे. एकूण खर्च पद्धत ही मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धती आहे. मुलांनो, ही पद्धती देखील अतिशय सोपी अशी पद्धती आहे आणि मागणीची एकूण खर्च पद्धत ही प्राध्यापक मार्शल यांनीच विकसित केलेली आहे. आणि या पद्धतीमध्ये प्रामुख्याने वस्तूच्या मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च आणि बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणजेच मूळ किमतीला वस्तूवर होणारा खर्च आणि बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च यांची तुलना करून प्रामुख्याने आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. या ठिकाणी किंवा या पद्धतीमध्ये एकूण खर्च म्हणजेच वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची असणारी मागणी या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच एकूण खर्च होय. आणि या संदर्भामध्ये प्राध्यापक मार्शल यांनी काही संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे जास्त लवचिक मागणी. जास्त लवचिक मागणी म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे जर वस्तूच्या एकूण खर्चात वाढ होत असेल तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदलामुळे जर वस्तूच्या एकूण खर्चात वाढ होत असेल तर ती जास्त लवचिक मागणी असते. म्हणजेच मागणीची लवचिकता ग्रेटर दॅन 1 म्हणजेच मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. अशा प्रकारची पहिली संकल्पना मार्शल यांनी स्पष्ट केलेली आहे. दुसरी संकल्पना त्यांनी स्पष्ट केलेली आहे एकूण खर्च पद्धतीनुसार. त्यामध्ये एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे जेव्हा किंमत कमी होते किंवा जेव्हा किंमत वाढते परंतु जर एकूण खर्चात कुठल्याही प्रकारचा बदल होत नसेल किंवा स्थिर राहत असेल तर मागणीची लवचिकता 1 असते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली किंवा वस्तूची किंमत वाढली परंतु जर वस्तूच्या एकूण खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसेल किंवा वस्तूचा खर्च स्थिर राहत असेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर 1. येथे मागणीची लवचिकता 1 असते. म्हणजेच एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. आणि तिसरी संकल्पना किंवा तिसरी बाब त्यांनी एकूण खर्च पद्धतीच्या माध्यमातून स्पष्ट केलेले आहे की वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. म्हणजेच मागणीची लवचिकता लेस दॅन 1 म्हणजेच मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदलामुळे जर एकूण खर्चामध्ये घट होत असेल, एकूण खर्च जर कमी होत असेल तर त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजेच मागणीची लवचिकता लेस दॅन 1 किंवा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. हीच बाब एकूण खर्च पद्धती आपल्याला खालील उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करता येते. उदाहरणामध्ये 3 प्रामुख्याने उदाहरणं दिलेली आहेत, आ आणि ई.
वस्तूच्या किमती दिलेल्या आहेत एका रकान्यामध्ये, दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी नगसंख्या दिलेली आहे, तिसऱ्या रकान्यामध्ये एकूण खर्च दिलेला आहे आणि चौथ्या रकान्यामध्ये मागणीची लवचिकता दाखवलेली आहे. उदाहरण पहा. उदाहरणामध्ये वस्तूची किंमत 10 तेव्हा मागणी 6 नगसंख्या, म्हणजेच त्या वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूची मागणी 10 नगसंख्या, म्हणजेच त्या वस्तूवर होणारा खर्च 60 रुपये. वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20 रुपये होते म्हणून मागणी कमी होते, ती 5 नगांची होते, परंतु वस्तूवर होणारा खर्च हा 100 आहे. इथे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. 2 नंबरचं जे उदाहरण आहे, वस्तूची किंमत 30 दाखवलेली आहे आणि मागणी 4 नगांची आहे. 30 रुपये किमतीला त्या वस्तूवरती होणारा खर्च 120 इतका आहे. वस्तूची किंमत 30 रुपयावरून 40 रुपये होते म्हणून मागणी कमी होते, ती 3 नगांची होते, परंतु वस्तूवर होणारा खर्च हा 120च आहे. म्हणजे मूळ किमतीला वस्तूवर होणारा खर्च आणि बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च इथे सारखाच आहे आणि म्हणून मागणीची लवचिकता 1 आहे. आणि उदाहरण नंबर 3 मध्ये वस्तूची किंमत 50 रुपये असताना वस्तूची मागणी 2 नगांची आहे आणि 50 रुपये किमतीला त्या वस्तूवरती होणारा एकूण खर्च 100 आहे. वस्तूची किंमत 50 रुपयावरून 60 रुपये होते, त्यावेळेस वस्तूची मागणी कमी होते, ती 2 नगावरून 1 नग इतकी होते, त्यावेळेस 60 रुपये किमतीला त्या वस्तूवरती होणारा खर्च 60 रुपये इतका आहे. म्हणजे जिथे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. म्हणजेच तक्ता क्रमांक 3.4 मध्ये उदाहरण नंबर मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 नगांची आहे, म्हणजे वस्तूवरती 60 रुपये एवढा एकूण खर्च होतो आणि जेव्हा किंमत 20 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 5 नगापर्यंत कमी होते व 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त, म्हणजेच ED ग्रेटर दॅन 1 म्हणजे जास्त लवचिक मागणी आहे. उदाहरण ब मध्ये आपण पाहिले की मूळ किंमत 30 रुपये असताना मूळ मागणी 4 नगांची आहे, म्हणजेच वस्तूवर 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो आणि जेव्हा किंमत 40 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 3 नगापर्यंत कमी होते आणि 120 रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा खर्च एकूण मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एकक लवचिक, म्हणजेच ED = 1. आणि उदाहरण क मध्ये मूळ किंमत 50 रुपये तर मूळ मागणी 2 नग आहे, म्हणजेच वस्तूवरती 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो आणि जेव्हा किंमत 60 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 1 नगापर्यंत कमी होते आणि एकूण खर्च 60 रुपये एवढा होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे, म्हणजेच ही कमी लवचिक मागणी आहे. म्हणजेच एकूण खर्च पद्धतीमध्ये उदाहरणामध्ये मूळ किमतीला वस्तूवर होणाऱ्या खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च जास्त असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त किंवा त्याला आपण जास्त लवचिक मागणी म्हणतो. 2 नंबर उदाहरणामध्ये मूळ किमतीला वस्तूवर होणारा खर्च आणि बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च सारखाच असेल, समान असेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी म्हणतो. आणि उदाहरण नंबर 3 मध्ये ई मध्ये दाखवलेलं आहे मूळ किमतीला वस्तूवर होणाऱ्या खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च जर कमी असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. अशा प्रकारे प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची ही दुसरी पद्धती म्हणजेच एकूण खर्च पद्धती ही स्पष्ट केलेली आहे. आणि मागणीची लवचिकता मोजण्याची जी तिसरी पद्धती आहे ती पद्धती आहे बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती.
ही पद्धती देखील प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची ही पद्धती विकसित केलेली आहे आणि या पद्धतीला बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती असेही म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धती किंवा एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही. म्हणजे जेव्हा मागणी वक्र दिलेला असतो आणि मागणी वक्रावरती एखादा बिंदू दिलेला असतो आणि त्या बिंदूची लवचिकता मोजायला सांगितलेली असते, त्यावेळेस आपल्याला त्या बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी गुणोत्तर पद्धती किंवा एकूण खर्च पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजता येत नाही. म्हणून प्राध्यापक मार्शल यांनी बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती विकसित केलेल्या आहे. आणि या पद्धतीमध्ये बिंदू पद्धतीमध्ये किंवा भूमिती पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्यासाठी एक सूत्र सांगितलेलं आहे आणि ते सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. या सूत्राचा वापर करून आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. त्यामध्ये मागणीची लवचिकता प्रामुख्याने दोन प्रकारे, त्यामध्ये रेषीय मागणी वक्र आणि अरेखीय मागणी वक्र अशा प्रकारचे मागणीची लवचिकता मोजण्यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारे आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणजेच रेषीय मागणी वक्र म्हणजे जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढविता येतो. मागणीची लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावरती अनंत लवचिक असते. या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते. हे खालील आकृतीत दर्शविले आहे. समजा क ब हे अंतर 8 सेंटीमीटर आहे आणि एक समजा म हा बिंदू विचारात घेतला. हा बिंदू मागणी वक्राचे 2 खंडात विभागणी करतो. यात वरील अंतर म क आणि खालील अंतर म ब आहे. म्हणजेच म ब बरोबर 4 सेंटीमीटर आणि म क बरोबर 4 सेंटीमीटर. म्हणजेच ईडी म ब भागिले म क बरोबर 4/4 बरोबर 1. म्हणजेच मागणीची लवचिकता 1 आहे. अशा प्रकारे आपल्याला रेषीय मागणी वक्रावरील मागणीची लवचिकता मोजता येते. आणि अरेखीय मागणी वक्र हा बिंदू पद्धतीने किंवा भूमिती पद्धतीने आपल्याला मागणीची लवचिकता काढता येते. अरेखीय मागणी वक्रामध्ये जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. हीच बाब आपल्याला मागे खालील आकृतीच्या साहाय्याने दाखवता येते. अरेखीय मागणी वक्राने मागणीची लवचिकता काढण्यासाठी एक सूत्र आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. खालील आकृतीमध्ये म1 हा अरेखीय मागणी वक्र दिलेला आहे आणि त्या मागणी वक्रावरती स हा बिंदू दिलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जर स ब बरोबर स क म्हणजेच ईडी = 1 एकक लवचिक मागणी आहे. तिथे स ब ग्रेटर दॅन स क म्हणजेच ईडी ग्रेटर दॅन 1 अधिक लवचिक मागणी आहे आणि स ब
लेस दॅन स क ईडी लेस दॅन 1 म्हणजेच कमी लवचिक मागणी आहे. अशा प्रकारे मागणीच्या लवचिकता मोजण्याच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. एक गुणोत्तर पद्धती किंवा शेकडेवारी पद्धती, 2 एकूण खर्च पद्धती आणि 3 बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती. अशा प्रकारे मागणीची लवचिकता मोजण्याच्या प्रामुख्याने ह्या 3 पद्धती आहेत. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.